बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर भाग 8. अण्णा ग्रामस्थासह ग्रामपंचायतीकडे आले. त्यांच्याबरोबर चंद्रू पाटील ही चावडीपर्यंत आला. तिथं आल्यावर तो अण्णांना म्हणाला, अण्णा मी आज चलतो, ग्रामसभेत माझं काय बी काम नाही. असं कसं, चहा पाणी तरी पिऊन जावा. अण्णा म्हणाले, नको चहा, आज तोंड कडू झालं या. असं कसं म्हणतासा, आजची ग्रामसभा होऊ देल, रात्री वाड्यावर या, तुमचं तोंड गोड करतो. यावर चंद्रू पाटलानं मान हलवली व तो घराकडे निघून गेला. ग्रामपंचायतीत कपबशा वाजू लागल्या. गावातील ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनानिमित्त चहा पाणी सुरू झालं. बाहेरच्या हॉलमध्ये सतरंजा अंथरल्या होत्या. तिथं ग्रामस्थांची गर्दी वाढू लागली. त्या गर्दीत धुंडीरामी आपल्या मित्रांच्या सह येऊन बैठकीवर मांडी घालून बसला. त्याच्या आजूबाजूला त्याच्या मित्रांनी जागा धरली. तो सभागृहात आल्याची बातमी आत अण्णांच्या कानावर गेली. अण्णांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले. ते तोंडातल्या तोंडात पुटपुटले, सावज आपण हुन चालत जाळ्यात आले म्हणायचं तर. धुंडीराम पाठोपाठ भीमा नाईक बरोबर अल्ला रामोशांचा घोळका गर्दीतून वाट काढीत धुंडीरामच्या पाठीमागे जाऊन बसला. भीमा त्याच्याजवळ बसत म्हणाला, राम राम मास्तर. धुंडीरामनेही त्याला प्रतिनमस्कार केला. त्यावर हळूच भीमा त्याला म्हणाला, मास्तर सावध राहावा, काळामवाडीची टग्यांची टोळी इथं आली या. कुठं आहे ती, असं धुंडीरामनं विचारलं. त्यावर गर्दीत बसली टग्यांची टोळी भीमानं बोटाच्या खुणेनं त्याला दाखवली. त्या गर्दीत सामील झालेली ती टग्यांची टोळी हत्यारबंद होती. प्रत्येकानं आपल्या कमरेला हत्यार लपवली होती. भीमाच्या इशाऱ्यामुळे धुंडीराम सावध झाला. सभेचा कोरम पूर्ण झाल्याचा निरोप जाताच पंचमंडळी अण्णा व बाजीराव सभास्थानी येऊन स्थानापन्न झाले. ग्रामस्थांनी उठून त्यांना नमस्कार घातले. फक्त धुंडीरामची मित्रमंडळी जागेवर बसून राहिली. त्या प्रसंगाचा फायदा घेत भीमानं गावठी बनावटीचं पिस्तूल गुपचूप बाहेर काढलं व ते धुंडीरामच्या मांडीखाली सरकावत तो म्हणाला, मास्तर हे असू दे जवळ, वाईट वेळ आलीच तर नुसता चाप ओढा, हवेत बार झाडा. या भुरट्या चोरांची पुढे यायची हिंमत होणार नाही. पण या अनपेक्षित घटनेनं धुंडीरामला घाम फुटला. तो गोंधळून गेला. पिस्तूल आणि आपल्याजवळ, हे त्याला कसं तरीच वाटलं. तरी पण आता काही बोलण्याची वेळ संपली होती. उभी राहिलेली माणसं खाली बसली. धुंडीरामनं मनावर संयम राखला. पिस्तूल तसंच मांडीखाली दाबून धरलं. सभागृहात शांतता पसरली. एक वेळ अण्णांनी संपूर्ण सभागृहावर नजर फिरवली. त्यांची रोखलेली रागीट नजर क्षणभर धुंडीरामवर स्थिरावली. त्याच्याकडे बघतच अण्णा ग्रामसेवकाला म्हणाले, अण्णासाहेब उठा, सभेला सुरुवात करा. हातात प्रोसिडिंगची फाईल घेऊन ग्रामसेवक उठले. त्याचवेळी बसल्या जागेवरून आवाज देत धुंडीराम ओरडून म्हणाला, अण्णासाहेब ही ग्रामसभा आपल्या गावच्या नागरिकांची आहे. मग असं असताना इथं काही बाहेर गावची मंडळी येऊन बसलीत, ती कशासाठी आलीत याचं उत्तर पहिल्यांदा द्या. त्यावर अण्णासाहेब म्हणाले, असं कोण आहे इथं. त्या क्षणी धुंडीराम काळमवाडीच्या माणसांच्याकडे हात करून म्हणाला, ती माणसं कोण आहेत, गावकरी त्यांना ओळखतात का, काय संबंध त्यांचा इथे येण्याचा, याचं उत्तर पहिल्यांदा द्या, तरच ही सभा सुरू होईल. त्यावर ग्रामसेवक निवेदन करीत म्हणाला, जर कोणी इथं बाहेरगावहून आले असतील तर कृपया त्यांनी सभागृहाबाहेर जावे. ही शिवपुरीची ग्रामसभा आहे. ग्रामसेवकाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच पाठीमागून त्यांचा शर्ट खेचत शामरावांना म्हणाले, अण्णासाहेब सभा चालू ठेवा. त्या मास्तरचं डोसकं फिरलं या.
त्याला गावची माणसं पण परगावची वाटायला लागली ती, कारण त्यो गावात आत्ताच आलाय. अण्णा असं चिडून म्हणाले. तसा काळमवाडीकरांना पण चेव आला. त्यांच्यातलं एक जण चवताळून उठत धोंडीरामला म्हणाला, तुला बघायचं आहे काय आमचा हिसका? तू आमच्या नावानं बोंबलू नकोस. तशी इकडून धोंडीरामची ही मित्रमंडळी त्वेषानं उठून बोलू लागली. होऊन जाऊ दे ची भाषा झाली. गोंधळाला सुरुवात झाली. काळमवाडीकरांनी कमरेचे हंटर चाकू बाहेर काढले. हत्यारं उगारून ते धोंडीरामच्या दिशेनं धावले. सभेत गोंधळ सुरू झाला. भीमा धोंडीरामाला म्हणाला, मास्तर झाडा गोळी, गोळी झाडा. धोंडीरामचा आवाज झाला. काही कळायच्या आत त्यानं मांडीखालचं पिस्तूल हातात घेऊन गुंडांच्या दिशेनं रोखलं. गुंड पाठीमागे सरकले. धोंडीरामच्या हातात पिस्तूल बघून त्यांची पळापळ सुरू झाली. सभा उधळली. माणसं एकमेकांच्या अंगावर पडत दरवाजाच्या दिशेनं धावली. पुन्हा भीमा ओरडला, मास्तर झाडा गोळी. संकटाचं गांभीर्य ओळखून धोंडीरामनं पिस्तूल हवेत धरलं. त्याचा चाप ओढला. पिस्तुलाच्या बारानं चावडी गरजली. गोळी छताची कवलं भेदून वर हवेत उडाली. एक खळाळा कवलं फुटून खाली माणसांच्या डोक्यात पडली. बाराच्या आवाजानं काळमवाडीच्या टग्याने पळ काढला. ते जीवाच्या आकांतानं पळत सुटले. शामराव अण्णा पण पंचमंडळीसह आतल्या खोलीत पळाले. त्यांनी दार लावून आतून कड्या घातल्या. काही मिनिटातच सभागृह रिकामे झाले. भीमानं धोंडीरामकडून आपलं हत्यार आपल्या ताब्यात घेतलं. तो धोंडीरामला म्हणाला, मी आज चालतो, तुम्ही पण आता घराकडे जावा. ह्यांनी फिर्याद दाखल केली तर पोलीस येतील. तुम्ही भिवू नकासा. पोलिसासनी माझं नाव सांगा. हत्यार म्या उडवलं म्हणून सांगा. केस म्या माझ्या अंगावर घेईन. निघा आता. असं म्हणून वाऱ्याच्या वेगानं भीमा तिथून निघून गेला. धोंडीराम भानावर आला. आपल्या हातातून फार मोठा अपराध झालाय असं त्याला जाणवलं. त्याच्या बरोबरीचे मित्रही धोंडीरामचं हे नवं रूप बघून अवाक झाले. पण त्यातून त्यांना प्रेरणाच मिळाली. त्यांनी शामरावांना दडून बसल्या कार्यालयाच्या दारावर लाथा घालायला सुरुवात केली. त्या अण्णाला म्हणाले, अण्णा बाहेर ये, बाहेर ये. आत्ता दडून का बसलास? ये बाहेर. बाहेरच्या आव्हानाने आतल्या पंचमंडळींची पाचावर धारण बसली. त्याने आतून दार दाबून धरलं. परत धोंडीरामनं आपल्या मित्रांना सावरलं. त्यांना घरी चला म्हणाला. मित्रांनी त्याचा सल्ला मांडला. सर्वजण तिथून बाहेर पडले. गावात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. ग्रामसभेत खूनच पडला आहे या भावनेनं लोकांनी दारं बंद करून घेतली. गावातल्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह केव्हाच मावळला होता. खुनाच्या अफवेनं गाव एका अनामिक भीतीखाली दडपलं गेलं. धोंडीराम घरी येण्याच्या आधीच आबांच्या कानावर ग्रामसभेत घडला प्रकार पोचला होता. पण तो भीमा नायकाच्याच एका सहकार्यानं सांगितला होता. त्यामुळं आबांना वस्तुस्थिती कळली. भीमा नाईक होता म्हणूनच आपला पोरगा वाचला हे त्यांना समजलं. परंतु झाल्या प्रकारानं ते व्यथित झाले. धोंडीरामच्या आईसह त्यांच्या सर्वच कुटुंबानं धसका खाल्ला. आता धोंडीरामचं काय होणार या चिंतेनं त्यांना ग्रासून टाकलं. धोंडीराम घरी येताच ओक्साबोक्षी रडत आईनं त्याला मिठीत घेतला. ती त्याला गहिवरून म्हणाली, पोरा तू मास्तर झालास आणि आणि हे काय करून बसलास म्हणायचं? आईच्या प्रश्नासाठी त्याच्याकडे उत्तर नव्हतं. त्यावर आबाच पुढे होत म्हणाले, त्याची तरी काय चूक म्हणायची? त्याच्याजवळ आज हत्यार नसतं तर अण्णांच्या टग्यानी त्याचा मुर्दाच पाडला असता. जे झालं ते झालं. आता विचार करून काय उपयोग आहे? आता येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायची तयारी ठेवली पाहिजे. देवाच्या मनात कसं असेल तसं होईल. पोराला तरी काय म्हणावं? आपलं रगात एका क्रांतिकारकाचं आहे. ते तरी गप्प कसं बसणार? आबा भावनिक होऊन बोलत होते. ते सर्व धोंडीराम ऐकत होता. त्या आबाच्या शब्दांनी मात्र त्याला पूर्वीपेक्षा जास्त धीर चढत होता. त्या शब्दांचं बळ त्याच्या आईचंही दुःख कमी करीत होतं. धोंडीरामचे मित्रही त्याला धीर देऊन आपापल्या घरी परतले. आईनं जेवणाची ताटं मांडली.
ती धोंडीरामला व आबांना म्हणाली, हातपाय धुवून जेवायला बसा. धोंडीरामनं चूळ भरली. एकाच पंक्तीत सारं कुटुंब जेवायला बसलं. जणू काही घडलंच नाही अशी पंगत पडली. इकडं ग्रामपंचायतीतून धोंडीराम निघून गेल्याची पक्की खात्री करूनच शामरावांनी कार्यालयाची कडी काढून दार उघडलं. मगापासून घाबरून गेलेली पंचमंडळी बाहेर पडली. प्रत्येकानं आपलं तोंड दडवीत घर गाठलं. शामराव अण्णाही बाजीरावासह लगबगीनं आपल्या वाड्याकडे गेले. त्यांच्याबरोबर शंकर शेटे व महादू वस्तादासारखी विश्वासू मंडळीही वाड्यात गेली. दरवाजावरच कुणीतरी अफवा त्यांच्या कानात पेरत म्हणाला, अण्णा सावध राहा, हत्यारबंद टोळी गावात फिरायला लागली या. त्या अफवेनं क्षणभर अण्णांना धडकीच भरली. पण पिसाळ्यासारखा बाजीराव धावत घरात गेला. त्यानं लोड केलेली आपली दुनाल बंदूक हातात घेऊन बाहेर सोप्याच्या पायरीवर येत म्हणाला, अण्णा लय झाला तमाशा. कुणाची हिंमत आहे ते बघतोच आता. कोण यायचा तो येऊ दे वाड्यावर. हितनं त्याचा मुर्दाच परत जाईल. अण्णा बाजीरावला शांत करीत म्हणाले, कोण बी येणार नाही. तू तू डोसकं पेटवू नकोस. असं म्हणून अण्णा परत गेले. त्यांच्या पाठीमागून शेटे व वस्ताद बैठकीवर आले. बैठकीवर खलबत रंगली. शेटे म्हणाला, अण्णा ह्या मास्तराची ही हिंमत होईल असं वाटलं नव्हतं. न हुयाला काय झालंय, आत्ताची ही शिकलेली पोरं कुणाला मेचत नाही. ती त्यासनी भ्या राहिलंच नाही. आता आपणच शानपणा शिकायला पाहिजे आहे. अशी महादू वस्तादानं पुस्ती जोडली. तसा मध्येच बाजीराव म्हणाला, पण त्यानं हत्यार कुठनं पैदा केलं समजत नाही. त्यो हत्यारानिशी आला होता म्हणजे त्यो आपली गेम करायलाच आला असणार आहे. त्यावर शेटे म्हणाला, त्याच्या पाठीमागे भीमा नाईक बसला होता. माणसांच्या कालव्यात त्यो काहीतरी वरडत होता. तसं काय समजणार हाय. माणसांचा दांडगा कालवा आणि पळापळी झाली. वस्ताद म्हणाले. त्यावर अण्णा म्हणाले, रामोशी किती झालं तरी आपलं आहे ती. त्यांच्यावर शंका नको. आणि ती काळामवाडीची मांग भेकाड निघाली. ती मास्तरानं हत्यार काढल्यावर पळत सुटली. खरं तर त्यांनीच आपला विश्वासघात केलाय. त्यावर शेटे म्हणाला, अण्णांचंच बरोबर आहे. आता ह्याला इलाज एकच. पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायची आणि एका दगडात 2 कामं करायची. मास्तरांना हत्यार कुठनं पैदा केलं ते पण काढायचं आणि त्याची नोकरी बी घालवायची. आपल्याला ही योजना न पटल्यासारखा बाजीराव म्हणाला, कशाला पोलिसात जायचं. काय असेल ते आपल्या हिमतीवर बघूया. पोलिसात जाऊन आपलीच बदनामी व्हायची. त्यानं आपल्यावर हत्यार काढलं म्हणून आपलाच पंचक्रोशीत कमीपणा होयाचा. बाजीरावला समजावून देत अण्णा म्हणाले, बाजीराव तुला कळायचं नाही राजकारण. शंकर शेटे म्हणतात ते बरोबर आहे. ह्यो इच्छू पोलिसांच्या दांडक्यानंच हाणायला पाहिजे आहे. आणि नोकरी गेल्यावर बसल गावाच्या पारावर माशा मारीत. शेवटी फिर्याद द्यायचं पक्क झालं. अण्णाने फोन उचलून ईश्वरपूरच्या पोलीस ठाण्यात लावला. तिकडून, नमस्कार, फौजदार मुलानी बोलतोय, असा आवाज आला. अण्णा म्हणाले, नमस्कार साहेब, मी शिवपुरीचा शामराव देशमुख बोलतोय. शामराव ना, बोला बोला, काय काम काढलं. काम जोखमीचं आहे. आज आमच्या ग्रामसभेत एकानं हवेत गोळीबार केलाय. डाव आमच्यावरच होता पण त्याला जमलं नाही. काय सांगताय काय. गोळीबार आणि 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत. असा कोण आहे टग्या. टग्या कुठला आलाय. मास्तर आहे मास्तर. यशवंत सावंतांचा पोरगा धोंडीराम सावंत. मास्तर साला हत्यार बाळगतो काय. गुंडगिरी. आता कुठं आहे तो. कुठं आहे माहीत नाही पण घरातच असणार आहे.
बरं बरं, तुम्ही काळजी करू नका. असा मी लगेच निघतोय. त्याला चांगलं सरळ करतो. वय चांगला सोलून काढा. चांगला जायबंदी झाला पाहिजे हाय. ठीक आहे, येतो मी. असं संभाषण करून फौजदार मुलांना फोन खाली ठेवत समोर उभे असलेल्या ठाणे अंमलदाराला म्हणाला, ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा. 4 पोलीस घ्या आणि माझ्याबरोबर चला. शिवपुरीच्या ग्रामसभेत गोळीबार झालाय म्हणे. इकडे अण्णांनीही फोन खाली ठेवत सुस्कारा सोडत म्हटलं, आता कळल त्या मास्तरड्याला. फिर्याद दाखल झाल्याचा आनंद सोप्यातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर उमटला. अण्णा सर्वांना उठा म्हणाले. बैठक उठली. वाडा सामसूम झाला. त्याचवेळी इकडे धोंडीरामच्या घरातली जेवणाची पंगतही उठली. अजून पोलीस आले नाहीत म्हणजे फिर्याद दिली गेली नाही असं सर्वांनी गृहीत धरलं. आबा डोक्यातील चिंता झटकून शेताकडे निघून गेले. त्यांच्यासोबत दौलतीही गेला. सगुना आईला भांडी धुण्यासाठी मदत करू लागली. धोंडीराम सोप्यातल्या लाकडी माच्यावर कलंडला. आता सोप्यात तो एकटाच उरला. डोळ्यावर आडवा हात घेऊन तो सकाळपासून घडल्या घटनांचं पुन्हा चिंतन करू लागला. त्या चिंतनातून त्याच्या डोळ्यांपुढे साकारली भीमा नाईकची काळी सावळी बेफिकीर चेहऱ्याची अस्ताव्यस्त दाढी वाढलेली उंचीपुरी भरदार छातीची व्यक्तिरेखा. पहिल्यांदा भीमा नाईक भेटला हुतात्मा स्मारकात. आपल्याला बेदरकारपणे बोलणारा, आडवी उत्तरं देणारा, आपल्या आजोबांशी हुतात्मा विष्णू सावंतांचं नातं सांगणारा, आपल्या दारूच्या धंद्याबद्दल शामराव अण्णांशी भांडणारा आणि आपल्याला आपल्यावरच्या संकटाची चाहूल करून देणारा. नुसतीच चाहूलच नाही तर प्रसंग आला तेव्हा ग्रामसभेत स्वतः पिस्तूल घेऊन हजर राहिला. ते पिस्तूल तो आपल्याकडे देत नव्हता तर भर सभेत आपल्यावर हल्ला झाला असता आणि जबाब द्यायला गावातला एकही मायेचा हात पुढे आला नसता. आज भीमा होता म्हणूनच आपण वाचलो. आपण पिस्तूल झाडली आणि गोंधळ झाला. त्या गोंधळात सुद्धा त्यानं त्याचं हत्यार बरोबर नेलं आणि जाताना म्हणाला, मास्तर, पोलिसांना माझं नाव सांगा. गुन्हा माझ्यावर घाला, तो मी अंगावर घेईन. केवढं धाडस भीमाचं. गुन्हा माझ्या हातून घडला पण तो अंगावर घ्यायला तयार झाला. याला कसली माणुसकी म्हणावी. त्याचं आपलं नातं काय? नातं स्वातंत्र्याच्या बंडातलं, पण त्या नात्याच्या उर्मी आजही त्याच्या उरात ज्वलंत आहेत. पोलीस येतील न येतील, आलेच तर आपण धैर्यानं सामोरे जाऊ, त्यांना सत्य सांगू. पण आपल्या सत्य बोलण्याने निष्कारण भीमासारखा निष्पाप मनाचा रांगडा माणूसही आपल्याला हत्यार दिलं म्हणून या प्रकरणात आपल्याबरोबर गुन्हेगार ठरेल. त्याला रामोशी जातीचा म्हणून पोलीस त्रास देतील. शिवाय शामराव अण्णांच्या डोळ्यातही तो कायमचा सलत राहील. त्यापेक्षा आपण खोटंच बोलू. सभेत दंगल झाली आणि त्या दंगलीत काय घडलं ते आपल्याला काहीच माहीत नाही असं सांगू. काय त्रास व्हायचा असेल तो आपल्यालाच होईल. आणि धोंडीरामच्या घरासमोर पोलीस गाडीचा सायरन वाजला. त्याच्या आवाजानं धोंडीरामची विचार शृंखला तुटली. तो भानावर येऊन माच्यावरून उठला. त्यानं दरवाजाकडं पाहिलं. दरवाजातून फौजदार मुलानी व त्याचे 4 सहकारी घाईघाईनं त्याच्या घरात आले. सोप्याला येताच त्याने धोंडीरामलाच प्रश्न केला, धोंडीराम सावंत आपणच काय? धोंडीराम फक्त होय म्हणाला. तसा बेड्या घेऊन पुढे होत फौजदार म्हणाला, मी तुम्हाला अटक करतोय. आज ग्रामसभेत तुम्हीच गोळीबार केलात ना? नाही, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मग तुमच्या विरोधात देशमुखांनी फिर्याद कशी काय दिली? आणि येताना आम्ही ग्रामपंचायतीत जाऊन सर्व वस्तुस्थिती पाहून पंचनामाही केला आहे. केला असाल, तो तुमच्या कायद्याचा भाग म्हणून केला असाल, पण मी निर्दोष आहे. त्यावर फौजदार खवळला. तो म्हणाला, हत्यार कुठं आहे? बऱ्या बोलानं पिस्तूल दे, नाहीतर 3rd डिग्री लावावी लागेल. पण मी निर्दोष आहे साहेब. मी एक प्राध्यापक माणूस. पिस्तूल कशाला जवळ ठेवू? हा सर्व देशमुखांनी केलेला राजकीय बनाव आहे.
असं धोंडीरामनं साहेबाला समजावून सांगितलं. तरीही त्याला बेड्या घालून ओढत नेत साहेब म्हणाला, चल चल, इथं नाही, पोलीस ठाण्यात सत्य बोलशील तू. आणि हे आपल्या डोळ्यांसमोर आपल्या मुलाचं घडणारं नाट्य बघून धोंडीरामच्या आईनं व बहिणीनं आक्रोश केला. धोंडीरामला गाडीत घालून फौजदार मुलाने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात आला. त्याला गाडीतून उतरवून 4 पोलिसांनी धक्के देतच साहेबांच्या खोलीत नेला. साहेब हुश्य करून खुर्चीत जाऊन बसला. त्यानं डोक्यावरची टोपी काढून टेबलावर ठेवली. एका पोलिसाला आदेश देत म्हणाला, तो आपला सच बोलो पट्टा इकडे घ्या आणि 2 पत्रकार बोलावून आणा जावा. आज आपण एका सराईत गुन्हेगाराला पकडला आहे. उद्याच्या वर्तमानपत्रात बातमी जोरदार आली पाहिजे. फौजदाराची आज्ञा सुटताच एका पोलिसानं आरोपीला मारायचा पट्टा साहेबांच्या टेबलावर घाईघाईनं आणून ठेवला आणि दुसरे पोलीस उभे राहिले. साहेब गरजला, तू प्राध्यापकी करतोस की गुंडगिरी? मी विचारीन त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दे, नाहीतर पट्टा तुला बोलतं करील. असं म्हणून साहेबानं टेबलावरचा पट्टा हातात घेऊन धोंडीराम समोर नाचवला. त्यावर धोंडीराम म्हणाला, साहेब, मला काही माहीत नाही. एक मात्र सत्य की माझ्या पाठीमागेच कोणीतरी पिस्तुलाचा बार हवेत काढला आणि सभागृहात एकदम गोंधळ उडाला. त्या घटनेशी माझा काही एक संबंध नाही. असं धोंडीराम निक्षून सांगताच जास्तीच खळून साहेब म्हणाला, मास्तरकीच्या नावाखाली गुन्हे लपवतोय काय? तू गावात गावठी हत्यारही बनवतोस अशी बातमी आहे आम्हाला. असं म्हणत फौजदार हातात पट्टा घेऊन खुर्चीतून उठला व धोंडीरामच्या दिशेनं येत म्हणाला, तू सगळं खरं खरं बोलशील. तू तुझं हत्यार देशीलच, पण आमच्या जवळची बेकायदा जप्त केलेली आणखी 2 हत्यारं तुझ्या नावावर आम्ही चढवणार आहोत. तू स्वतःसाठी गावठी हत्यारं बनवतोस असाही जबाब तुला द्यावा लागेल. असं म्हणतच फौजदारानं हातातला पट्टा धोंडीरामवर उगारणार तेवढ्यात फोनची रिंग खणखणली. फौजदार क्षणभर तसाच थांबला. एका पोलिसानं फोन घेतला. पलीकडून आवाज आला, आमदार डांगे बोलतोय. तुझा साहेब कुठे आहे? जी साहेब, जी साहेब, हां हां देतो साहेबांना. असं म्हणत पोलीस फोन साहेबांच्या हाती देत म्हणाला, आमदार साहेबांचा फोन आहे. तसा साहेब टेबलावर वाकून फोनवर म्हणाला, बोला साहेब, काय आज्ञा आहे? माझा माणूस तुम्ही अटक केला आहे? कोण साहेब? धोंडीराम सावंत. तो आमच्या संस्थेत प्राध्यापक आहे. हां साहेब, सॉरी साहेब, मला माहीत नव्हतं. श्यामराव देशमुखांची फिर्याद होती. त्यानं ग्रामसभेत पिस्तुलातून फायरिंग केली म्हणून अटक केली साहेब. तुम्ही जराशी अक्कल चालवायला पाहिजे होती. अहो, प्राध्यापकी पेशातली माणसं असले धंदे करतील का? हां, त्यांच्या राजकारणात त्यांना हा अडचण वाटायला लागला म्हणून श्यामरावनंच आपल्या माणसांकरवी ग्रामसभेत फायरिंग घडवून आणलंय आणि सापळा तयार करून आमच्या प्राध्यापकांचं नाव गुंतवलंय. होय, पण साहेब, तसे काही ग्रामस्थांचे जबाब आहेत. अहो, जबाब उभे केले जातात हे तर तुम्हाला माहिती आहे ना. जास्ती लांबड नको, त्याला सोडून द्या आत्ताच्या आत्ता. पलीकडून फोन खाली ठेवला गेला. साहेब हातातला पट्टा पुन्हा टेबलावर ठेवत म्हणाला, सोडून द्या याला. साहेब हताश झाला. पोलिसांनी धोंडीरामच्या हातातल्या बेड्या काढल्या, त्याला मोकळा केला. पुन्हा फौजदार त्याला म्हणाला, जो काय प्रकार घडलाय त्याची आम्ही शहानिशा करूच. जर तू दोषी आढळलास तर तुला मी सोडणार नाही. मोठ्या माणसांचे फोन आणता काय? पण साहेब, मी कोणालाच काही बोललो नाही. असं धोंडीराम म्हणतात साहेब थोड्या रागानेच म्हणाला, आता डोक्याला जास्त त्रास देऊ नकोस, निघ इथून.
धोंडीरामनं काही न बोलता फौजदाराकडे पाठ फिरवली व तो पोलीस ठाण्यातून बाहेर पडला. त्याचवेळी पत्रकारांना बोलवायला गेलेला पोलीस 2 पत्रकारांना घेऊन पोलीस ठाण्यात आला. धोंडीरामकडे संशयानं बघतच तो आत गेला. धोंडीरामनं त्याची नजर टाळली. पत्रकार मुलानीच्या ऑफिसमध्ये येताच मुलानी अस्वस्थ झाला. पत्रकारांना नमस्कार करून अदबीनं म्हणाला, या दीपकराव, या विश्वासराव. ती दोघंही मुलानीला प्रतिनमस्कार करीत त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली. आपल्या डोकीवरची मंकी कॅप काढून ती मुलांनी समोरच्या टेबलावर ठेवत विश्वासनं विचारलं, स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर फार मोठं प्रकरण तुमच्या इलाक्यात घडलं म्हणायचं. एक सराईत गुंडही अटक केलाय असं कळलं. मुलानी गडबडून म्हणाला, पण हे तुम्हाला कोणी सांगितलं? येताना तुमच्या पोलिसांनंच शिवपुरीत घडलेली फायरिंगची घटना सांगितली म्हणून विचारलं. तसा मुलानी म्हणाला, या शिपायांना अर्धवट माहिती असते म्हणून खातं बदनाम झालंय. वस्तुस्थिती वेगळी आहे. सकाळी शिवपुरीच्या ग्रामसभेत गंमत करायची म्हणून कोणीतरी दिवाळीत उडवायचा तारनाळा सोडला आणि तो वरची कौलं फोडून बाहेर गेला. त्याचवेळी कोणीतरी गर्दीत ओरडलं की फायरिंग झालं, पळा म्हणून. तशी माणसं सैरावैरा धावत चावडीतून पळत सुटली. तर अशी गंमत झाली. असं सांगून मुलांनी खो खो हसला. पत्रकारही हसले. तरी पण विश्वासनं विचारलं, मग तुम्ही आरोपीला अटक करून कसं काय आणलं? मुलानीनं टेबलावरची बेल वाजून एका पोलिसाला चहा न्यायला पिटाळला व म्हणाला, त्याचं काय आहे, तो शिवपुरीचा शामराव देशमुख मूर्ख माणूस आहे. मूर्ख. त्यानंच ग्रामसभेत फायरिंग झालं म्हणून मला फोन केला. तेव्हा मी ताबडतोब तिथं जाऊन त्यांनी ज्याच्यावर संशय व्यक्त केला होता त्या माणसाला अटक करून आणला. पुढं काय झालं? पुढं काय होणार? ज्याला अटक करून आणला होता तो होता एक गरीब मास्तर. सगळीच खुळ्याची चावडी म्हणायची. डोंगर पोखरून उंदीर पण सापडला नाही. यावर दोघंही पत्रकार मनमुराद हसले. पण बेरकी विश्वास म्हणाला, तुम्हाला उंदीर मिळाला नाही, पण आम्हाला उद्याच्या अंकासाठी एक विनोदी चौकट मिळाली. म्हणजे ही गंमत आता उद्याच्या अंकात वाचाच. तेवढ्यात चहा आला. चहा घेऊन आल्या पोऱ्याने प्रत्येकापुढं चहाचा कप ठेवला. पत्रकारांना हात जोडून मुलांनी म्हणाला, विश्वासराव, चौकट टाकून गरिबाची अब्रू वेशीवर टांगू नका. माझी नसली तरी अंगावरच्या खाकी वर्दीची तरी इज्जत ठेवा. चहा घ्या. चहा घेऊन पत्रकार खुर्चीतून उठले. मुलांनीच्या ऑफिसमधून बाहेर पडताना पत्रकार दीपक म्हणाला, कारण नसताना वेळ गेला म्हणायचा. पत्रकार बाहेर जाताच साहेबानं शामराव अण्णांना फोन केला. अण्णा. हॅलो, कोण बोलतंय या? म्हणाला, मी PI मुलानी बोलतोय. राम राम साहेब. तिला चांगला फोडलासा ना मग? अहो अण्णा, कशाचं फोडतायचा? त्यानं गुन्हा केलेलाच नाही असं तपासात निष्पन्न झालंय. त्याला खूप हाणून ठोकून बघितला तरी पण तो गुन्हा केलाच नाही म्हणतोय. असं कसं साहेब? सगळ्या गावानं उघड्या डोळ्यानं घटना बघितली या. आम्ही खोटं कशाला सांगू? होय, पण हे कृत्य त्यानं केलेलं नाही. आमचा नाईलाज झालाय. मग काय, न्यायच राहिला नाही म्हणायचा. ठीक आहे, तपास चालू ठेवू. असं म्हणून फौजदारानं फोन आपटला. फोन ठेवताच तो पुटपुटला, आईला ह्या राजकारण्यांच्या ही जात प्रत्येक ठिकाणी मांजरासारखी आडवी येते. असं म्हणून फौजदार रागारागाने ऑफिसातून बाहेर पडला आणि ऑफिसात सामसूम झाली. बाहेर व्हरांड्यात उभ्या असलेल्या संदे हवालदारानं नांगरीच्या हातावर टाळी देत म्हटलं, बरं झालं, साहेबाची चांगलीच खोड मोडली म्हणायची. त्या शामराव देशमुखाची खोटी फिर्याद घेऊन चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला निघाला होता. तुला कसं माहीत? असं नांगरेनं विचारलं. त्यावर संदे म्हणाला, पूर्वी ते बीट माझ्याकडेच होतं ना, त्यामुळं त्या गावची रेग न रेग माहिती आहे मला.
त्यो श्यामराव काय लायकीचा आहे ते पण चांगलं माहिती आहे मला. आणि अटक करून आणलेला प्राध्यापक, अरे हा प्राध्यापक कशाला पडतो या गावगुंडीच्या भानगडीत. अशी दोन हवालदारांची चर्चा झाली. पोलीस ठाण्यातून बाहेर पडला धोंडीराम पुढच्या चौकातल्या लिंबाच्या झाडाखाली आला. दिवस मावळला होता, तरी पण अजून अंधार पडायला उशीर होता. कचेरीत सामसूम झाली होती. कामावरचे नोकर केव्हाच निघून गेले होते. कचेरी समोरच्या चौकातली गर्दीही ओसरली होती. आता रिक्षा पकडून एस टी स्टँड गाठावं किंवा रिक्षानंच सरळ गावाकडं जावं अशा विचारात धोंडीराम क्षणभर विचार करीत उभा राहिला. तेवढ्यात त्याच्यासमोर एक जीप येऊन उभी राहिली. जीपच्या ड्रायव्हरने ओ सर म्हणून त्याला हाक घातली. आपल्याला जीपमधून कोण हाक घालतंय म्हणून त्यानं एकटक त्या ड्रायव्हरकडं पाहिलं. त्याचा चेहरा ओळखीचा वाटला आणि क्षणात त्याच्या लक्षात आलं, हा डांगे साहेबांच्या गाडीवरचा ड्रायव्हर आहे. तो जीपजवळ जात म्हणाला, आपण मला हाक मारलीत काय? होय तुम्हालाच. मला आमदार साहेबांनी तुम्हाला आणायला पाठवलं आहे, घेऊन यायला सांगितलं आहे. त्यावर चिंतेच्या स्वरात धोंडीराम म्हणाला, मला घरी गेलं पाहिजे. आई बाबा काळजी करीत बसले असतील. आज नको तो प्रकार घडून गेला, त्यामुळं गावातही खूप तणाव असेल. त्याची काळजी तुम्ही करू नका. मी तुम्हाला या गाडीनंच गावाकडं पोचतं करीन. आधी आमदार साहेबांनी भेटा आणि मग गावाकडं जावा. मला तशी आज्ञाच आहे. धोंडीराम निरुत्तर होऊन जीपमध्ये चढला व ड्रायव्हर शेजारी बसला. जीप शहरातून बाहेर पडली आणि भाटवड्याच्या रस्त्याला लागली. रस्ता तसा निर्मनुष्यच. एखादं वाहन कधीतरी इकडून तिकडं जायचं, त्यामुळं रस्त्यावर शांतता होती. ती शांतता धोंडीरामला असह्य झाली होती. शहरातून बाहेर पडल्यापासून तो ड्रायव्हरशी काहीही न बोलता आपल्याच विचारात होता आणि ड्रायव्हरही त्याच्याशी कमी जास्ती काही बोलत नव्हता. तेव्हा धोंडीरामलाच राहावलं नाही. त्यानं ड्रायव्हरला विचारलं, मला न्यायला तुम्ही कसे काय आलात? आमदारांनी पाठवलं. म्हणाले सावंत सरासनी अटक झाली या. मी साहेबाला फोन करतो, तू त्यासनी घेऊन माझ्याकडे ये. पण मला अटक झाल्याचं आमदारांना कसं समजलं? त्यात काय अवघड आहे साहेब, लय पाताळ यंत्री आहे ती. ते ज्याला काम सांगतात त्याच्या मागावर त्यांचा एक माणूस असतो या. आपण ज्याला काम सांगितलंय तो माणूस काम करतो का नाही ते बघायसाठी त्यांचा माणूस असतोय. म्हणजे होय तसंच आहे. तुमच्या गावाकडं सकाळीच त्यांचा माणूस आला होता. कारखान्याच्या ठरावाचं काहीतरी काम होतं ना? धोंडीरामनं नुसती मान हलवली. तर त्यासाठी पाठवलेला माणूस सांगत आला की गावात गोळीबार झालाय आणि मास्तरासनी अटक झाली म्हणून. ड्रायव्हरकडून वृत्तांत ऐकून धोंडीराम चाट पडला. असल्या पाताळ यंत्री आमदाराला काय म्हणावं असं त्याला झालं. तरी पण त्यानं त्याच्यावर भाष्य करण्याचं टाळलं. पुन्हा ड्रायव्हर म्हणाला, आमदारांचं डोळं घारीगत आपल्या माणसावर असतात म्हणून बरं झालं, नाहीतर आज तुम्ही सुटला नसतासा. तुरुंगाची हवा खाऊन उद्या केस कोर्टात गेल्यावर काय करणार होतं साहेब? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. असं सहज उद्गार धोंडीरामच्या तोंडून बाहेर पडले आणि एक वळण घेऊन जीप आमदारांच्या बंगल्यासमोर येऊन थांबली. आता बऱ्यापैकी अंधारलं होतं. बंगल्यासमोरच्या गार्डनमध्ये मंद दिवे लावले होते. एका टिपवाईभोवती 4-5 खुर्च्या गोलाकार मांडल्या होत्या. त्यातल्या एका खुर्चीत आमदार पाठीमागे रेलून शांतपणे बसले होते. मात्र जीप थांबताच खुर्चीतून ते उठले. जीपमधून उतरून धोंडीराम सरळ त्यांच्याजवळ गेला. त्यानं त्यांना वाकून नमस्कार करीत म्हटलं, आभारी आहे साहेब. धन्यवाद आमदार म्हणाले. आपल्या समोरच्या खुर्चीकडे बोट करीत आमदार म्हणाले, बस थकला अशील. असं म्हणून त्यांनी जीपच्या ड्रायव्हरला पाणी व चहा घेऊन यायला सांगितलं. धोंडीराम खुर्चीत बसला. त्याच्यासमोरच डांगे बसले. धोंडीराम काही बोलण्याआधीच डांगे म्हणाला, आज मला तुझा अभिमान वाटला.
तू शामराव देशमुखापुढं हत्यार काढून सभा उधळलीस याचा मला गर्व आहे. का बरं? धोंडीरामनं आश्चर्यानं विचारलं. त्यावर डांगे म्हणाले, आजवर तुझ्या गावात त्या शामरावाच्या विरोधात भ्र काढायची कोणाची हिंमत नव्हती. ते धाडस तू दाखवलंस. शामरावाच्या अन्यायाविरुद्ध लढणारा एकतरी वाघ निघाला. पण साहेब, माझ्यावर गुंडगिरीचा शिक्का पडणार. पेशानं मी शिक्षक आहे. माझ्या हातात खडू पेनाच्या ठिकाणी पिस्तूल आलं. हे माझ्या फार जिवारी लागलंय. आता त्याचा विचार करू नकोस. आपल्या कारखान्याचा विषयही थोडे दिवस बाजूला ठेव. फक्त एक कर, त्या शामरावापासून सावध राहा. इथून पुढं आपल्याला अनेकदा त्याच्याशी 2 हात करावे लागतील. धोंडीराम, ठीक आहे, घेईन काळजी, असं म्हणाला. ड्रायव्हर चहा घेऊन आला. चहा पाणी झालं. आमदार ड्रायव्हरला म्हणाले, जा, सरांना त्यांच्या गावी सोडून ये. डांगेंचा निरोप घेऊन निघताना धोंडीराम त्यांना नमस्कार करीत म्हणाला, तुमचा पुनश्च आभारी आहे. अरे, आभार कसले मानतोस? मी माझं कर्तव्य केलंय. असं म्हणून डांगेंनी त्याच्या पाठीवर हात टाकून त्याला निरोप दिला. अंधार कापीत जीप गावात आली. धोंडीरामच्या वाड्यासमोर थांबली. पोराच्या चिंतेनं धास्तावलेला वाडा पुन्हा कावरा बावरा झाला. आबा सोप्यात आले. जीपमधून उतरून धोंडीराम घरात गेला. जीप निघून गेली. धोंडीरामला पाहून सगळ्या घराचंच हृदय भरून आलं. पुढे होत गहिवरून आबांनी त्याचा हात धरत विचारलं, पोरा, कसा सुटलास? अरे, तुझ्या काळजीनं घरातली चुलबी पेटली नाही. धोंडीराम काहीच बोलला नाही. त्याचे डोळे भरून आले. आईनं त्याच्या गालावर आनंदातिशयानं आपल्या हातांची बोटं मोडली. तिच्या त्या बोटावर त्याचे अश्रू घरंगळले. प्रेमाची नदी दुथडी भरून आली. तिच्या डोहात वाडा बुडाला. आई म्हणाली, पोरा, पुन्हा या काट्याकुट्याच्या वाटेवरनं जाऊ नकोस. ही वाट तुझ्या आज्याला पण झेपली नाही. तू तर नवा कोंब आहेस, कोंब. आगी संग कशाला खेळतोस? आई बोलत होती, पण धोंडीरामचे शब्द मुके झाले. आबा मात्र धीरगंभीर झाले, एखाद्या स्थितप्रज्ञासारखे. रात्र चढत चालली. बाहेरच्या अंगणात बाजल्यावर वाकळ टाकून धोंडीरामनं अंग झोकून दिलं. उशीवर डोकं ठेवून तो आभाळातल्या चांदण्यांची नक्षत्र शोधू लागला. त्या नक्षत्रातच तो स्वतःचं अस्तित्व शोधू लागला. काही केल्या झोप लागत नव्हती. सकाळपासून झालेल्या प्रकाराची त्याची त्यालाच कीव वाटत होती. तो स्वतःशीच म्हणाला, आपण एका संस्कारात वाढलोय. एका कुणब्याच्या संस्कारात. गरिबीचा दाह सोसणाऱ्या कुटुंबात वाढलो आपण. ढुंगणावर फाटलेल्या खाकी हाफ चड्डीला ठिगळं लावून शाळेच्या उंबरट्यातून आत गेलो. साताप्पा कांबळे गुरुजींचे संस्कार मिळाले बालमनावर. कष्टानं कसं जगावं याचे संस्कार त्यांनी केले. आनंदराव मास्तरांनी शाळेत साने गुरुजींच्या गोष्टीतले संस्कार दिले. त्या संस्कारातूनच शिक्षणाची शिडी चढत गेलो. त्या शिडीच्या वरच्या पायरीवर उभा राहून मास्तरही झालो. मास्तरच, कारण मास्तर काय आणि प्राध्यापक काय, पेशा एकच, नवी पिढी घडवण्याचा. त्या पिढीतून राष्ट्र घडवण्याचा. राष्ट्राचं भवितव्य आपल्या कर्तृत्वात सामावलंय. मग आज आपण कोण झालो? कशासाठी आपण शामराव देशमुखांचा तिरस्कार करतोय? त्याचे राजकारण आणि विचारसरणी आपल्याला आवडत नाही म्हणूनच ना? पण आपल्यामुळं इथं बदल होणार का? उत्तर अवघड आहे. पण हे उत्तर शोधताना आपण शिक्षकाचा गुंड झालो, हे मात्र सत्य आहे. हो, गुंडच. कारण आज आपल्या हातात लेखणीऐवजी पिस्तूल आलं. ज्या हाती सन्मानाचं कंकण चढावं त्या मनगटावर पोलिसांनी बेड्या घातल्या. आज याची सुरुवात कुठून झाली?
सुरुवात आपल्या असहाय्यतेतून झाली. नोकरीसाठी दादा पाटलांची अट स्वीकारली. तिथंच आपले आदर्श संस्कार संपले. दादा पाटलांनी दिलेली मोटरसायकल स्वीकारली. कशासाठी? केलेल्या कामाचे दाम की सन्मान म्हणून? हे काहीच मान्य नाही. तरी पण या वाटेवरून आता आपण परत फिरू शकत नाही. हे एक बोचरं सत्य आहे. जे झालं ते झालं. जीवनातल्या वास्तवाला आता स्वीकारलंच पाहिजे. आजचा दिवस संपला. उद्याचा उद्या पाहू. विचार कशाला? धोंडीरामने विचार शृंखला तोडली आणि डाव्या कुशीवर होत डोळे मिटले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.